मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएस मधून नियुक्ती देण्याच्या निर्णयावरती उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं। एससीबीसी कोट्यातील मराठा उमेदवारांची ईडब्ल्यूएस कोट्यांतर्गत नियुक्ती रोखणारा मॅटचा फेब्रुवारीतला आदेश न्यायालयानं रद्दबातल ठरवला आणि एससीबीसी ईडब्ल्यूएसचा पेच निर्माण होऊन 2019 पासून रखडलेल्या नियुक्त्या उच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालामुळे मार्गी लागल्या असून राज्यभरातील मराठा उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय। राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार आहे। त्यापूर्वी बीडमध्ये आज जरांगेंची इशारा सभा पार पडणार आहे आणि या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। शहरामध्ये जागोजागी फ्लेक्स बॅनर्स लावण्यात आलेत। मनोज जरांगे या सभेतून सरकारला काय इशारा देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार आहे। या पार्श्वभूमीवर बीडमध्ये जरांगेंची इशारा सभा होणार असून आंदोलनाची रूपरेषा ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान मराठा आंदोलनाची धास्ती घेत जालना पोलीस देखील ॲक्शन मोडवरती आलेत। शांतता कमिटीच्या बैठकांसह पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। सत्तेसाठी अशोक चव्हाण भाजपात येऊ शकतात असा दावा भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला। ते भाजपात आले तर त्यांचं स्वागतच आहे असे चिखलीकर म्हणाले। अशोक चव्हाण यांचा साखर कारखाना तोट्यात आहे, त्यामुळे सरकारनं त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे अशी चर्चा आहे। अशात सत्तेसाठी अशोक चव्हाण भाजपात येऊ शकतात असं चिखलीकर म्हणाले। गोंदियात पालकमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। पालकमंत्र्यांसमोर नागरिकांनी समस्या मांडल्यानंतर त्यांच्या समस्यांचं तत्काळ निराकरण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी संबंधितांना दिले। गोंदियाच्या आमगावमध्ये अतिक्रमण असलेल्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसनं आपलं कार्यालय उभारलं। या कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या हस्ते करण्यात आलं। स्थानिकांच्या तक्रारीनंतर ही जागा अतिक्रमण केलेली असेल तर कार्यालय हटवलं जाईल अशी ग्वाही अत्राम यांनी दिली। जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तसंच आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भुसावळमध्ये त्यांचं जंगी स्वागत झालं। यावेळी काँग्रेसकडून घोषणाबाजी करून जल्लोष करण्यात आला। जळगाव लोकसभा जागेवरून शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील आणि भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्यात चांगलाच वाद रंगलाय। सुरेश भोळे यांना पुन्हा आमदारकी मिळेल की नाही हे त्यांनी जाहीर करावं असं आव्हान निलेश पाटील यांनी दिलं होतं आणि त्यावरती पक्ष ठरवेल तो निर्णय मान्य असल्याचं भोळेंनी सांगितलं। मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हारून खान आणि त्यांचा ज्योती खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। किसन नगर इथल्या शाखेमध्ये हा पक्ष प्रवेश संपन्न झाला आणि यावेळी खान यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना अटक झाली आहे। 2002 साली 156 कोटींहून अधिकचा घोटाळा उघडकीस आला होता, तेव्हा सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते आणि या प्रकरणी कोर्टानं केदार यांना दोषी धरत 5 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली। दरम्यान कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर सुनील केदार यांच्या प्रकृतीत बिघाड झाला असून त्यांना आयसीयूत उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। महाराष्ट्रात JN1 विषाणूनं शिरकाव केल्यानंतर आता सिंधुदुर्गात सुद्धा JN1चा पहिला रुग्ण सापडला। हा रुग्ण सापडल्यानं खळबळ माजली आहे। गोव्यामध्ये चाचणी केल्यानंतर टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं आरोग्य यंत्रणा सुद्धा अलर्ट झाल्यात। आता वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांसाठी होणारा वाद संपणार आहे। गोंदियात जिल्हा परिवहन महामंडळानं नवा प्रयोग सुरू केलाय। एसटी मध्ये QR कोड स्कॅन करून प्रवाशांना आता तिकीट काढता येणार आहे, त्यामुळे सुट्या पैशांमुळे प्रवासी आणि कंडक्टरमध्ये होणारा ताण आता काहीसा प्रमाणात कमी होईल। भुसावळच्या महाव्यवस्थापकाच्या पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर यादव यांनी पहिल्यांदाच भुसावळ रेल्वे स्थानकासह प्रकल्पांची पाहणी केली। यावेळी बस आणि रेल्वे स्थानकांमध्ये भिंत तसंच स्टेशनसमोर रेस्टॉरंट नको असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। खासदार निलंबनाविरोधात शरद पवार गट आक्रमक झालाय। नवी मुंबईतल्या वाशीमध्ये निषेध व्यक्त करत शरद पवार गटानं मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला। यावेळी शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। राज्यातील सर्व दुकानं आणि आस्थापनांवरील पाट्या या मराठी भाषेमध्ये लावाव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले। त्यानंतरही अमरावती पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या बुलढाण्यातील दुकानावरती इंग्रजी पाटीच होती आणि लोकप्रतिनिधींकडूनच न्यायालयाच्या आदेशाला जर केराची टोपली दाखवली जात असेल तर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आणि ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली। त्यानंतर आमदार धीरज लिंगाडे यांच्या दुकानावरील इंग्रजी पाटी काढून टाकण्यात आली।
अहमदनगर पालिकेच्या महासभेत नगरसेवकांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांवरती गंभीर आरोप केले होते. प्रकरण मंजूर करण्यासाठी प्रत्येकी 2 लाख रुपये मागत असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि त्यानंतर आयुक्तांनी मागवलेल्या अहवालात 221 प्रकरणं अडवल्याचं समोर आलंय. यावरती काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आदिवासी कोळी जात प्रमाणपत्रासाठी अमरावती आंदोलन करणाऱ्या राजेंद्र जुवार आणि गजानन चुनकीकर यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जोपर्यंत प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा देण्यात आलाय. रेन्यू ग्रीन एनर्जी कंपनीकडून शेतकऱ्यांना शासनाच्या जीआरनुसार एकरी 50,000 रुपये वार्षिक भाडं द्या, नाहीतर केलेला करारनामा रद्द करा. या प्रमुख मागणीसाठी 3 दिवसांपासून सोलापूर अक्कलकोट रोडवरच्या ब्यागेहळ्ळी फाटा इथे शेतकरी उपोषणाला बसलेत. गेल्या 10 वर्षांपासून बंद असलेल्या जळगाव शहरांतर्गत बस सेवा सुरू करण्यात महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांना यश येताना दिसतंय. शहर वाहतूक सेवेसाठी 50 इलेक्ट्रिक बसेस मिळाव्यात म्हणून गायकवाड यांनी राज्य शासनाला पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाला असून तो केंद्र शासनाकडे रवाना झालाय. नोव्हेंबर महिन्यात एसटीच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये 915 कोटींचं उत्पन्न एसटीला मिळालं. दिवाळीतील 10% भाडेवाढ, ताफ्यामध्ये दाखल झालेल्या नवीन गाड्या यामुळे एसटीला दररोज सरासरी 30 कोटींचा महसूल जमा झालाय. जानेवारी महिन्यात अयोध्या इथे श्रीराम मंदिर स्थापनेला सुरुवात होते. त्या पार्श्वभूमीवर जळगावातील एरंडोल इथे पांडववाडा संघर्ष समितीतर्फे मंगलाक्षता कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी ट्रॅक्टरवरती भव्य अशी प्रभू श्रीरामचंद्र यांची प्रतिमा ठेवून मिरवणूक निघाली. बदलापुरात आगरी महोत्सवाला सुरुवात झाली. या आगरी महोत्सवाला उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात आगरी संस्कृतीचं दर्शन घडतंय. सोबतच नागरिकांनी आगरी जेवणावरती चांगलाच ताव मारलाय. नंदुरबारच्या सारंगखेडा इथल्या घोडे बाजारात विविध कर्तब दाखवणारे घोडे अश्वशौकीनांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात आणि असाच एक यंदा घोडा आहे डान्सर सूर्या घोडा. 1-2 नव्हे तर तब्बल 18 प्रकारचे नृत्य प्रकार अवगत असलेला सूर्या आपल्या लिलेल्या नृत्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय. वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बीच्या हंगामात चिया सीड्सचं पीक चांगलंच बहरलंय. वाशिममधील अनेक शेतकऱ्यांनी औषधी गुणधर्म असलेल्या चिया पिकाची पेरणी केली. बाजारात देखील चांगला दर मिळाल्यानं बळीराजा सुखावलाय. जळगावात जिल्हा किसान काँग्रेसच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीनं केलेलं अपील मागे घेतल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 72 कोटी देण्यात आलेत, तर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना 36,47,000 रुपये देण्यात आलेत. सांगली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जवळपास 16,000 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नुकसानीचा अहवाल कृषी विभागाकडून सादर करण्यात आलाय. शासनाकडे भरपाईसाठी 36 कोटींचा प्रस्ताव देण्यात आलाय. भरताच्या वांग्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावात अवकाळी पावसामुळे वांग्यांचं मोठं नुकसान झालंय. वांगे झाडावरून गळून पडत असल्यानं शेतकऱ्याचा लागवडीचा खर्च सुद्धा निघत नाहीये. त्यामुळे सरकारनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते. राज्यामध्ये पपईला कवडी मोल भाव मिळत असताना मावळमधील शेतकऱ्यानं सेंद्रिय खतासह ठिबक सिंचनाचा वापर करून पपईची शेती केली. मावळमध्ये याच पपईची मोठ्या प्रमाणात मागणी असल्यानं शेतकऱ्यानं 60 रुपये किलोनं 4,000 किलो पपईची विक्रमी विक्री केली. मुळशीच्या शेतकऱ्यानं विदेशी जातीचं सुवासिक फुलझाड जिप्सोथिलिया या रोपाची लागवड केली. पारंपरिक पद्धतीच्या भात शेतीला फाटा देत हा शेतकरी फुलशेतीकडे वळलाय. या पिकावर किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यानं उत्पादन खर्च देखील कमी येतो. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिकणाऱ्या सुदानी तरुणानं 2 मुलांच्या धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचं उघडकीस आलं. या प्रकरणी आरोपी ओसामा अली युसुफ अहमद याच्यावर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. त्याला अटक झाली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. दापोलीत मुंबईतून येणाऱ्या पर्यटकाचा कारवरचा ताबा सुटल्यानं कार खोल खड्ड्यात उलटली. मात्र स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे कारमधील नागरिकांचे जीव वाचले. अपघातस्थळी असलेल्या नागरिकांच्या मदतीनं कार खड्ड्याबाहेर काढण्यात आली. 110 वर्षांची परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेच्या संचालकांच्या गैरकारभारामुळे बँक बुडली आणि जवळपास 300 कोटी रुपयांचा अपहार या बँकेमध्ये झालाय. बँकेत अनेक ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. माजी अध्यक्ष आणि माजी खासदार दिलीप गांधी यांचा बँकेतील फोटो काढून तोडफोड करण्यात आली. संताप व्यक्त केला गेला. तर गांधी यांच्या समर्थकांनी बँकेमध्ये पुन्हा फोटो लावला. देव तारी कोण मारी या म्हणीचा प्रत्यय कुर्ल्यामध्ये आला. 13 वर्षांची चिमुकली थेट 14व्या मजल्यावरून खाली कोसळली. मात्र तिच्या हाताला किरकोळ दुखापत वगळता कोणतीही इजा झाली नाही. 14व्या माळ्यावरून पडतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय.
येत्या शनिवार रविवारी आणि नाताळच्या दिवशी सलग 3 दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वाहनांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अवजड वाहनांना आजपासून सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. उद्यापासून 25 डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक दुपारी 12 नंतर सुरू करण्यात येईल. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरती पनवेल वाशी अप आणि डाऊन मार्गावरती सकाळी 11 ते दुपारी 4:05 ब्लॉक असेल. दरम्यान पश्चिम रेल्वेवरती बोरिवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक असेल. तर रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक पश्चिम रेल्वेवरती नसेल. सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार झाल्याची माहिती उघड झाली आहे. गैरप्रकार करणाऱ्या 3 उमेदवारांना 3 वर्षांची साधी कैद करण्यात आली. त्यासोबत 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. ओमायक्रॉनचा नवा उपप्रकार असलेल्या JN1चा रुग्ण सिंधुदुर्गात सापडल्यानं खळबळ माजली आहे. या नव्या उपप्रकाराचा सामना करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झालाय. मात्र तरीही मागच्या महिन्याभरापासून राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना दिसते आणि राज्यात मागील 4 आठवड्यामध्ये म्हणजेच 24 नोव्हेंबरपासून आतापर्यंत तब्बल 102 रुग्ण सापडलेत. पहिल्या आठवड्याच्या तुलनेत चौथ्या आठवड्यातील रुग्णसंख्येत 4 पटीनं वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. कोरोनानं अनेक राज्यांमध्ये पुन्हा डोकं वर काढल्यानं चिंता वाढली आहे. देशभरात 24 तासात 640 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडलेत. कोरोना विषाणूचा सब व्हेरियंट JN1 बाधित रुग्णांची संख्या आता 23 झाली आहे. मुंबईत पर्यटकांचं आकर्षण असलेल्या बेस्टच्या ओपन डेक बस आयुर्मान संपल्यामुळे सेवेतून हद्दपार झाल्या होत्या. या बसला चांगला प्रतिसाद मिळाल्यानं नवीन बसेस खरेदीचा निर्णय बेस्टनं घेतला. मात्र अद्याप या ओपन बस खरेदीवरती कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे मुंबईकरांना ओपन डेकमधून मुंबई दर्शन आता लांबणीवर पडलंय. चांगल्या ब्रँडच्या मद्याचं डुप्लिकेशन आणि त्यातून मोठ्या प्रमाणात कर चोरी होते. त्यावरती उपाय म्हणून सध्याच्या 750 mlच्या बाटल्यांमधील मद्य विक्री बंद करून 375 ml आणि 90 mlच्या बाटल्यांमधून भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री अनिवार्य करण्याचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागानं तयार केलाय. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलाची सुरत मुंबई मार्गिका सुरू करण्यास विलंब होत असल्यानं स्थानिकांनीच ही मार्गिका खुली केली. शुक्रवारी संध्याकाळी स्थानिकांनी एकत्रित जमून पुलावरील अडथळे काढले आणि मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचं दिसतंय. मुंबईतील कोस्टल रोडचा पहिला टप्पा सुरू व्हायला फेब्रुवारी महिना उजाडणार आहे. सिलिंग जवळच्या पुलाच्या आराखड्यात बदल तसंच भूमिगत पार्किंगचं कोर्टात गेलेलं प्रकरण अशा विविध कारणांमुळे काम रखडलंय. सध्या या प्रकल्पाचं 83% काम पूर्ण झालंय. मुंबईच्या वर्सोवा ते दहिसर या 18 किलोमीटरच्या मार्गासाठी 4 कंत्राटदारांची निवड करण्यात आली. एकूण 18,000 कोटींचा हा प्रकल्प आहे. एकूण 6 पॅकेजेसमध्ये हे काम चालणार असून तो पुढच्या 4 वर्षात म्हणजेच 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं पालिकेचं लक्ष्य आहे. मुंबईमधील हवेचा दर्जा पुन्हा खालावू लागला असून शहरातील हवेचा दर्जा काही दिवसांपासून मध्यम ते वाईट श्रेणीत नोंदवला जातोय. वातावरणातील घातक PM 2.5 आणि PM10 धुलीकणांचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलंय. आणि देवनार इथे शुक्रवारी संध्याकाळी अति वाईट हवेची नोंद झाली. हवा गुणवत्ता निर्देशांक 305 वरती पोहोचलाय. धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी मुंबई पालिका 30 मिस्ट मशीन्स खरेदी करणार होती. मात्र या मशीन्स येण्यासाठी उशीर लागणार असल्यानं पालिकेनं त्या भाडेतत्वावर घेण्याचं ठरवलंय. सध्या भाडेतत्वावर 6 मशीन्स असून आणखी 6 मशीन्स पालिकेच्या ताफ्यात येणार आहेत. देशभरात नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठीची लगबग सुरू आहे. मुंबईत सुद्धा ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. वांद्रे इथे नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्तानं आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता मध्य रेल्वेनं स्थानकांमध्ये वेल्डिंगचं काम करण्यास मनाई केली आहे. स्थानक इमारत फलाटावरती वेल्डिंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वैद्यकीय सेवेवरती प्रचंड मोठा ताण निर्माण झालाय. सरळ सेवेनं पदोन्नतीनं मंजूर असलेली 12,423 रिक्त पदं न भरल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या क्लास 2 आणि क्लास 3 तसंच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवरती ताण वाढतोय. विरारमधील आयर्नमॅन हार्दिक पाटील यानं
34 दिवसात सातासमुद्रापार जात रेकॉर्ड ब्रेक 4 इव्हेंट्स पूर्ण करून देशाचं नाव उंचावलंय. हार्दिकनं 2 फुल आयर्नमॅन, 1 हाफ आयर्नमॅन आणि 1 फुल मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करून घवघवीत यश मिळवलं. इंडिया आघाडीतील अंतर्गत धुसफूस समोर आल्याचं दिसतंय. इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खरगेंचं नाव पुढे घेतल्यानं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नाराज असल्याची चर्चा आहे. दिल्ली विभागाच्या परिवहन विभागानं पुढील आदेश येईपर्यंत दिल्लीत BS3, BS4 डिझेलवर चालणाऱ्या 4 चाकी गाड्या चालवण्यावरती बंदी असणार आहे. वाढत्या प्रदूषणानंतर CAQMनं दिल्लीमध्ये ग्रॅब 3 देखील लागू करण्याचे आदेश दिलेत. अयोध्येत श्रीराम यांच्या मंदिराचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारकडून जय्यत तयारी केली जाते. या सोहळ्यासाठी देशभरातून भाविक आणि अनेक मान्यवर अयोध्येत येणार आहेत. त्यामुळे अयोध्येतील हॉटेल्स पाहुण्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. सोबतच आतापासूनच प्रत्येक हॉटेलची चौकशी आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जातोय. अयोध्येतील श्रीराम विमानतळावरती उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पार पडली. श्रीराम विमानतळाच्या धावपट्टीवरती विमान उतरवण्यात आलं. 30 डिसेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन होणार असून उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांची बैठक देखील पार पडली. काश्मीरच्या सोनमार्ग परिसरात तुफान बर्फवृष्टी झाली. परिसरात बर्फ साचल्यामुळे रस्ते वाहतुकीला फटका बसला. या बर्फवृष्टीमुळे तापमानात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अयोध्येत सध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्यासाठी अयोध्या नगरीला एखाद्या नववधूप्रमाणे सजवलं जात आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याआधी शहरात लेझर आणि लाईट शो सुरू करण्यात आलेत. या नेत्रदीपक लेझर शोजना लोकांची तसंच पर्यटकांची मोठी पसंती मिळते.